काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची चळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. है फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना गजब हो गया. आहा, जुनं गाणं आहे, पण मला खूप आवडतं, खूप आवडतं. आणि मी हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा मला असं कायम वाटायचं की हे लिहिताना गीतकारांनी काय इमॅजिन केलं असावं, कुणाकडे बघून कुणाचा विचार करत हे गाणं लिहिलं असावं. आज इतके वर्षांनी या प्रश्नाचं उत्तर मला मिळतंय, कारण आज आपल्याकडे येणार आहे एक फूलो की रानी और एक बहारो की मलिका एकाच मंचावर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बेला शेंडे आणि भार्गवी चिरमुले. चैत पुनडीची रात आज आली या भरात, धड धड काळे जात माझ्या माईना, पती कोबा कुठ कस जीव झालं येड पीस, त्याचा नाही घर बसा तोल राईना, राखली की मर्ज तुमच्या जोडीनं मी आले, पिस्तीच्या या रंगीराया चिंबोली मी झाले, राया सोडात तरी काय येळ नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी साजरा, मला जाऊ द्या न घरी, मला जाऊ द्या न घरी, मला जाऊ द्या न घरी, आता वाजले की बारा. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या महिला स्पेशल भागामध्ये तुम्हा दोघींचं आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. हे बेला जे नाव आहे, हे याची स्टोरी काय, म्हणजे बेला कुठून आलं, म्हणजे त्यावेळेला तुझ्या बाबांना बेला की फुल कार्यक्रम आवडायचा वगैरे असं काय होतं? नाही असं विचारतोय. हा प्रश्न ना बाबांना विचारायला पाहिजे खरं तर. पण बाबांना कायमच ते नाव आवडायचं आणि बाबांनी सांगितलं होतं मला की मी ठरवलं होतं की जर मला मुलगी झाली तर तिचं नाव मी बेलाच ठेवणार. आणि एक त्याचा अर्थ पण खूप छान आहे, शुभ वेळ आहे, व्हायलिन आहे, समयी आहे, अरे वा, किंवा मोगरा आहे, तर खूप छान अर्थ आहे आणि मला छान वाटतं हे नाव खूपच. तुझ्या घरातलं जे कल्चर आहे मी बघितलंय, इतके गोड आई बाबा आहेत तुझे आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. स्पेशली आई तुझे जी माझे लाड करते त्यावेळेला मी तू आणि मी एकत्र असल्यानंतर मी तिचा मुलगा आहे असं मला वाटत असतं. काहीतरी खायला आणून देईल, सारखे हे इकडे पाठीवर धपाटे मारेल, काय रे तू म्हणून चिडवेल. शी सो स्वीट, सो स्वीट. मेरे करण अर्जुन आएंगे असं म्हणतात, किंवा राम लखन अशा ज्या जोड्या असतात तशी बेला आणि सावनीची जोडी गाण्यामध्ये. आणि म्हणजे ज्यांना तुमच्या दोघींचं नाव बघितलंय पुणेकरांनी, त्यांना प्रत्येकाने त्याच्या घरात 2 मुलं झाली आणि गाण्यावर प्रेम असं वाटतं की आमची एक मुलगी सावनी सारखी, एक मुलगी एक शास्त्रीय संगीतात, एक सुगम पण मी खरं सांगू अवधूत, असं वाटतं हे लोकांना खूप असं वाटतं की आम्ही ठरवून केलं की काय. तेच विचारायचं. पण नाहीये तसं, अजिबात नाहीये. कारण का मला अजूनही आठवत आहे की सावनी प्रथम शिकायला सुरुवात केली सावनीने, आणि आमच्यात अंतर अगदी 2-2.5 वर्षाचं आहे. आणि सावनी शिकायची तेव्हा मी शिकायला पण लागले नव्हते. ती 6व्या वर्षी तिने शिकायला सुरुवात केली गाणं. आणि साधारण सावनी 10-1 वर्षाची असताना, मी 8 वर्षाची असताना, मी सावनीचे सगळे ती काय घरी रियाज करायची किंवा ती बाबांकडे कसं शिकते, आजीकडे कसं शिकते, हे मी नुसती मागे बसून, काही कळायचं नाही ना त्या वयात, मी नुसती मागे बसून ऐकायची, किंवा कधी कधी चालू असायचं मी तिथे झोपायची वगैरे, असंही व्हायचं. सावनी एक दिवशी गात होती आणि सावनी असेल साधारण 12 वर्षाची आणि मी 10-9 वर्षाची काहीतरी होते. आणि मी बसले तिच्या मागे आणि बाबा पटकन म्हणले की जरा गा ग आहे.
आता काय गायली, असे 1-2 आलाप काहीतरी सावनीने घेतले होते. तर मी अजिबात शिकत नव्हते तेव्हा, पण मी असेच म्हणलं आता काय, बाबा म्हणतात, गायले मी असे 1-2 ओळी. आणि तेव्हा बाबांना कुठेतरी असं वाटलं की हिचा आवाज खूप छान आहे. पुण्यात खूप मोठमोठ्या मैफिली व्हायच्या, जसं सवाई गंधर्व आहे किंवा किशोरीताईंची मैफल असो किंवा प्रभाताईंची असो, भीमसेनजींची असो, जसराजजींची असो किंवा कुठलाही अन्य कॉन्सर्ट असो, जगजीत सिंग असो. आम्ही प्रत्येक वेळेला सावनी आणि मी पहिल्या रांगेत बसून 3-3 तास मैफिली ऐकायचो. तर तेव्हा आई बाबांना दोघांनाही कळलं की हिला खूप आवड आहे, या दोघींनाही खूप आवड आहे. आणि मग हळूहळू, पण तरी कधीही घरनं फोर्सिंग नव्हतं की तुम्ही गाण्यातच करिअर केलं पाहिजे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. खूप छान, खूप छान. मग त्याच्यानंतर मग तुझा सारेगमचं जिंकणं झालं, मग त्यानंतर मराठीमधल्या चित्रपटांमधला प्रवेश झाला आणि मग हे वाजले की बरं जे काय झालं नंतर आपण त्याबद्दल खूप बोलणार आहोत. पण तुला ते गाणं गात असताना खरोखर वाटलं का की एवढं मोठं हिट होईल असं वाटलं होतं त्यावेळेला गात असतानाच? एक ऐतिहासिक इतिहास घडवणारं गाणं. आपण जेव्हा कुठलंही काम करतो ना, तेव्हा कधीही कुठले रेकॉर्डिंग करताना असं म्हणत नसतं की कुठलंही गाणं करताना हे हिट होण्यासाठी आपण गाणं करतोय किंवा हे हिट होईल का नाही अशा दृष्टीने आपण कधीच रेकॉर्डिंग करत नसतो. वी गिव्ह अवर बेस्ट इन एव्हरीथिंग वी डू असं होतं. पण नटरंगच्या बाबतीत डेफिनेटली जेव्हा काय म्हणतो ना, ते गाणं ऐकताच सगळेजण असं चार्ज होते स्टुडिओमध्ये की क्या गाना बनाय, असं जेव्हा वाटतं ना आपल्याला की काय अप्रतिम चाल, अप्रतिम अरेंजमेंट, नवीन आणि जुन्या गोष्टींचा उत्तम मिलाफ त्या सगळ्या गाण्यांमध्ये आहे. आणि ते गाणं ऐकलं डेफिनेटली असं वाटलं. आणि ते गाणं जेव्हा रात्री शूटला गेलं त्याच्यानंतरच रिलीज व्हायच्या आधीच कित्येक जण फोन करून सांगत होते की हे गाणं फार अप्रतिम झालंय आणि पिक्चराइज पण फार सुंदर झालंय आणि इट्स अ माइंड ब्लोईंग सॉन्ग असं जेव्हा यायला लागलं तेव्हा रिलीज व्हायच्या आधीच काही गाणी हिट होतात ना, त्याच्यापैकी ते गाणं, आणि त्या गाण्याविषयी नक्की विश्वास होता. भार्गवी, तुला मला माहिती आहे तुला घाई आहे आणि तुला हळदी कुंकाला जायचं. तर हे जे काय तू हळदी कुंकाची ब्रँड अँबॅसेडर झालीस ना आजकाल, की म्हणजे फक्त हळदीची पाकिट भार्गवीच्या फोटो सकट मिळत नाही एवढंच फक्त बाकी आहे. थँक्यू. हे कसं काय मॅनेज केलंयस म्हणजे, आणि कसं वाटतं तुला हे ब्रँडिंग की हळदी कुंकू म्हणजे भार्गवी चिरमुले? मी काही मॅनेज नाही केलंय. समहाव माझी सिरियल वहिनी साहेब जी मराठीवर होती ती खूप लोकांना आवडली आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटत असेल की मी हळदी कुंकूची ब्रँड अँबॅसिडर आहे. पण असं काही नाहीये. लोकांना असं वाटतं की ही अशी जशी सिरियल मध्ये आहे साधी भोळी तशीच असेल. मग ज्यावेळेला तू पोहोचतेस तिकडे त्यावेळेला लोकांचा भ्रमनिरास होतो का त्यांचं? बरोबर आहे, मी तशीच जाते, तशीच पोहोचते, तशीच वागते. मला असं वाटतं की तशीच पोहोचतेस तशीच वागतेस हे बरोबर आहे, पण तशीच आहेस का? खूप तशी नाहीये जसं वहिनी साहेब मध्ये होते. कारण तसं असणं आजकालच्या जगात खरंच कठीण आहे आणि त्या व्यक्तीचाच प्रॉब्लेम होईल जी अशी आहे. पण हो, थोडीफार आहे मी तशी, अशा अर्थाने की मी जमिनीवर आहे अजून. मला कुठेतरी मी अशी आहे, आपण कोणीतरी आहोत असं नाहीये. त्यामुळे कदाचित आपण जसे आहोत तसे टीव्हीवर जेव्हा दिसतो लोकांना तेव्हा लोकांना कळतं हे कसे आहेत. आता समज मला हळदी कुंकवाला बोलवलं तर तिथल्या बायकांची अपेक्षा आहे की मी छान साडीत जावं, तिथे मी शॉर्ट स्कर्ट आणि जीन्स घालून नाही जाऊ शकत. पण तू म्हणतोस तसं मला असं वाटतं की प्रत्येक आर्टिस्ट आपण एक जबाबदार नागरिकही आहोत. त्यामुळे जेव्हा हळदी कुंकवाला बोलवलंय तर लोकांना जर अपेक्षा असेल की मी छान साडीत जाऊन तिथल्या बायकांची गप्पा माराव्यात तर तसं करायला काहीच हरकत नाहीये. आणि लोक चिडवतात ब्रँड अँबॅसिडर म्हणून वगैरे, बट आय एन्जॉय दॅट. भार्गवी हे नाव तुला वयाच्या कितव्या वर्षी नीट उच्चारता आलं? तोपर्यंत तू स्वतः माझं नाव बाहेरगावी चिलमुले, बाहेरगावी चिलमुले असं म्हणायचीस का? मला बाहेरगावी चिरमुले खूप जण चिडवतात, बाहेरगावीची मुले आली वगैरे असं काहीही करतात. पण माझ्या बाबांना संस्कृत नावांवरनं नावं ठेवायची, म्हणजे नावं सुचवायची आवड होती. त्यामुळे त्यांनी माझं नाव भार्गवी ठेवलं होतं. पण व्यवस्थित बोलता येतं. पण लोकांना आता भार्गवी नाव माहितीये, पण अनेक वर्षांपूर्वी जेव्हा भार्गवी चिरमुले असं सांगितल्यानंतर कोणीही असं केलं नाही, असं झालं नाही. तुझं नाव काय? भार्गवी चिरमुले. भार्गवी चिरमुले. अच्छा, भार्गवी असं लिहून दिलेलं आहे मला अनेक वेळेला. पण बालपण छान मस्त. आम्ही पण 2 बहिणी, चैत्राली आणि मी, अतिशय काय म्हणतात त्याला, तुम्हाला हवं जे काही हवं ते करा अशा फॅमिलीत मी वाढलेली आहे. म्हणजे मला डान्स शिकायचा होता तेव्हा आईने डान्स शिकून दिला. खरं तर माझ्या एका
आमच्या एका नातेवाईकांनी जेव्हा मला भरतनाट्यमच्या क्लासला आईनी घातलं, घराजवळचा डान्स क्लास कुठला आहे? भरतनाट्यम. तर भार्गवीला भरतनाट्यमला पाठवूया. तेव्हा आमच्याच एका जवळच्या आमच्या नातेवाईकांनी विचारलं होतं, अगं ती तबलजी बरोबर पळून गेली तर? तर बापरे. माझी आई म्हणाली, असेल नशिबात तसं तर होईल, पण तिला डान्स शिकायचा तर तिने टीव्हीवर कुठला तरी बघून वेडावाकडा डान्स करू नये, तिने छान शास्त्रीय डान्स शिकावा असं मला वाटतं. म्हणून आईने मला त्या डान्स क्लासला घातलं. सो माझी आई खूप छान लिबरल. माझे आजोबा, माझे आई बाबा ऑफकोर्स, पण आजोबा सुद्धा, कारण मी काम सुरू केलं तेव्हा मी 7वीत किंवा 6वीत होते. तेव्हा एवढी कॉम्पिटिशन नसल्यामुळे या फील्डविषयी खूप गैरसमज होते. मुलीला तिथे पाठवायचं म्हणजे काय असं एक भीती मनात असताना माझ्या आजोबांनी सांगितलं की तिला पाठवा, तिला जे करायचं ते करू दे, तिला बेस्ट जे काय करायचं ते तिने बेस्ट केलं पाहिजे एवढं. सो आज आजोबा नाही आहेत, पण मला असं वाटतं की आय हॅव प्रूव्ड हिम राईट. मी जे काही केलंय ते बेस्ट, आणि काय म्हणतात त्याला, मानानी आणि कोणाची आईबाबांची किंवा आजोबांचं अशी त्यांना असं लाज वाटून की त्यांचा अपमान होईल असं मी कधीच आवडणार नाही अशी त्यांना त्यांची मान खाली घालावी लागेल असं कधीच काही केलं नाही. सो आमचं छान, सगळ्यांचंच बालपण छान. आणि मुळात मला असं वाटतं बालपणानंतर येतं तारुण्य, आणि तारुण्यानंतर आता भार्गवी चिरमुले, तिच्या नवऱ्यावरती तिचं जे प्रेम आहे हे आम्हाला साऊथ आफ्रिकेत जे काही दिसलेलं आहे की आता लग्नाला वर्ष झालं, अजून व्हायचंय, अजून व्हायचंय, पण महिने तर झाले, हा आता होईल वर्ष, मला वाटतं फेब्रुवारीत वर्ष होईल, म्हणजे जवळपास 10 महिने झाले. पण 10 महिने झाल्यानंतर सुद्धा लग्नाला अजून 10 दिवस बाकी असल्यासारखी फोनवर सारखी. काय एवढं रोमॅन्स? आहे. ती माझी रूम पार्टनर होती. हो ना, आठवतं ना तुला? आणि मी अगदी मान्य करीन तू जी गोष्ट बोलतोय. आम्हाला त्याच्याबद्दल सांग ना. पंकज एकबोटे, माझं अरेंज मॅरेज आहे, म्हणजे फुल वधूवर सूचक मंडळात नाव ऍब्सोल्युटली. फक्त अगदीच कांदेपोहे घेऊन गेले नाही, आम्ही आधी भेटलो. काय मॅगी घेऊन गेली? नाही, आम्ही रेस्टॉरंट मध्ये छान जेवायला गेलो होतो आणि सॅलड आणि सूपने सुरू केलं होतं. पंकजच्या अख्खी फॅमिली टीव्ही बघत नाही, त्यामुळे त्यांना भार्गवी चिरमुले कोण हेच माहिती नव्हतं. त्याला जेव्हा माझं स्थळ आलं, आपण ज्याला स्थळ म्हणतो, आलं आणि त्याला भार्गवी चिरमुले एक ऍक्ट्रेस आहे, त्यांनी हो ओके बर मी भेटीन, काय बाकी डिटेल्स वगैरे द्या. तर ज्यांच्या थ्रू गौरी कानेटकर मराठी त्यांना आवाज मी करतो, पंकज महाराष्ट्रात राहतात की नाही? हो, ती त्यांना भार्गवी चिरमुले नुसतं स्थळ नसून अत्यंत प्रेक्षणीय स्थळ आहे असं माहित नव्हतं. अख्खा महाराष्ट्र प्रेम करतो. बघ ना, हेच तर दुःख आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी आईला सांगितलं त्याच्यावर सासूबाई मला नाव ओळखीचं वाटतंय पण चेहरा काही येत नाहीये बाई डोळ्यासमोर माझ्या. तर त्यांनी सांगितलं, मग त्यांनी विचारलं, ज्यांच्या थ्रू आमचं स्थळ आलं होतं, गौरी कानेटकर म्हणून आहेत, तर त्यांनी विचारलं की कशात आहे ती. तर त्यांनी सांगितलं आता ती फुबाई फू मध्ये आहे. म्हणून रात्री फुल फॅमिली बसली फुबाई फू बघायला. त्यावेळेला मी आणि आनंद इंगळेनी म्हातारीचं स्किट केलं होतं. मी अखंड अशी हलणारी म्हातारी झाले होते. तो त्याने बघितलं आणि तो म्हणाला कळलाच नाही. त्याच्यावर तो म्हणाला, जर ही म्हातारी झाल्यावर अशी छान दिसत असेल तर ही आवडली आहे मला. हा वेगळाच विचार असं वाटत नाही तुला? नाही. सो वी आर हॅपी मॅरिड. आणि भाजीत भाजी मेथीची जाणार नाही, दुसरं कुठे? चंद्र तेथे चंद्रिका, सागर तिथे सरिता, पंकजचं नाव घेते अवधूतच्या करिता. अरे वा, लोक छान नाव घेतलेलं आहे. आणि बेला जी आहे ती कुणाचं नाव घेते का हे देखील मी तिला विचारणार आहे. छबीदार सूरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार, छबीदार सूरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार, सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार, शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी नयन तलवार, मद भरली दारा दाना ना 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 रा, दीरा ना 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 ना. ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाली, मी यौवन बिजली पाहून थिसली इंद्र सभा भवताली, अप्सरा आली
इंद्रपुरीतून खाली उतरली राली. वा वा. हॉट अँड किक प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बेला, एखादा चाहता कार्यक्रमानंतर येत असेल आणि तुला म्हणत असेल की तुझी अपेक्षा असेल की आता मी किती छान गायला आणि माझ्या गाण्याचं कौतुक करणार, तेवढ्यात तो म्हणतो हो तुम्ही किती छान दिसता ओ बेलाजी. त्याला चांगलं वाटतं का खूप? का खुपेल? नाही, गाणं सोडून दिसण्याच्या पाठीमागे लोकांनी कमेंट्स दिलेले. नाही रे, जर असं दोन्ही गोष्टी सांगत असतील तर नक्कीच जास्त आनंद होतो. आपण स्टेजवर जेव्हा जातो तेव्हा तितकेच प्रेझेंटेबल आपण होण्याचा आपला प्रयत्न असतो. ऍट द सेम टाइम गाणं तर मुख्य आहेच आहे. त्यामुळे जर दोन्ही गोष्टींची कॉम्प्लिमेंट मिळत असेल तर काय ना, का नाही, आनंदच असतो. ऑफकोर्स. तर तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतच नाही की तुला काही खूप नाही नाही, खूप खूपतं तिला. जे लोक तिला ओळखतात त्यांना माहितीये खूप खूपतं तिला, असं काही नाहीये. काय खूपतं तुला? समाजातल्या खुपणाऱ्या गोष्टी सध्या खूप आहेत अवधूत. मला वाटतं की आपण जेव्हा जेव्हा टेलिव्हिजन ऑन करतो आणि कुठलाही न्यूज चॅनल पाहतो तर तेव्हा अर्ध्या अधिक गोष्टी या वाईटच आपल्याला दिसतात. किंवा रोज सकाळी पेपर वाचतो तेव्हा निम्म्या गोष्टी अशा असतात की त्या खूप फ्रस्ट्रेटिंग आहेत. आज काय चाललंय जगात, असं एका स्त्री वर जे अत्याचार होत आहेत आज आणि त्या गोष्टी घडतातच आहेत रोजच्या रोज. म्हणजे असं नाही की कुठे थांबतायत किंवा ते थांबण्याचं नावच कुठे नाहीये. किंवा आज कोणावर ऍसिड फेकलंय, आज कोणावर हे केलंय, ते अशा ज्या गोष्टी आहेत या खूप जास्त खुपतात. आणि असं वाटतं कुठे चाललंय जग, म्हणजे हे सेफ नाहीच आहे का ही प्लेस, कुठलंही शहर सेफ राहिलंच नाही का जगायला. ही गोष्ट नक्कीच खूप खुपते, कारण का मी एक माणूस म्हणून पण मला वाटतं मी खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. आणि अजून एक गोष्ट खुपते अवधूत. काही वर्षांपूर्वी एक माणूस मला म्हटला होता की तुझा ना फोन नव्हता माझ्याकडे, मग असं काहीतरी कारण देतात हे देतात म्हणून आपलं गाणं राहिलं यार. ही जी गोष्ट आहे ती खुपते की आपण असं का बोलतो. कोण करता असं तुझ्यावर की तुझा नंबर नसेल? कोण तुला असं आठवत कोण नाही का? असे कोण संगीतकार आहेत? कोण असे मूर्ख संगीतकार आहेत एकच संगीतकार आहे ज्यांना असा. हो कोण असा तो संगीतकार? त्याला खरं काम करायचं, त्यांनी संगीतकार होऊच नाही, त्यांनी दिग्दर्शक व्हावं, निर्माता व्हावं, काही व्हावं, पण तो आहे त्यांनी संगीतकार म्हणून कामच करता का? हा, त्यामुळे त्यांनी जे मला कारण दिलं होतं की तुझा नंबर नाही मिळाला यार मला, असं त्यांनी मला 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं. तर ते कारण मला अजिबात पटलं नाही आणि ते कारण मला नक्कीच खुपतं. हे बघ, मी तुला सांगतो त्या संगीत दिग्दर्शकाला माझं सांगणं, हे बघ मूर्ख माणसा, एक चांगला गोल्डन व्हॉइस तुझी वाट बघतोय, लवकरात लवकर पेटी हातात घे, कंपोज कर आणि एक चांगला अल्बम किंवा पिक्चर मध्ये चांगलं गाणं बेलाकडनं गाऊन घे. मूर्खा, इतकी चांगली संधी सोडतोयस? त्या संगीतकाराचं नाव आहे अवधूत गुप्ते. भार्गवी, तुझ्याकडे येतो. तू मला पुन्हा एकदा, म्हणजे उलटा प्रश्न, तुझ्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की महिलांवर किती अत्याचार होतो, म्हणजे तर खरोखर म्हणजे सिरियल मधनं तुझ्यावर जे अत्याचार झाले ते तर आम्हाला सगळ्यांनाच खुपले, पण त्या सिरियलच्या बाहेर तुला आजवर खुपलेल्या समाजातल्या, इंडस्ट्रीतल्या गोष्टी? आम्ही जे सिरियल्स मध्ये अत्याचार वगैरे बायकांवर होतात ते दाखवतो. मला खरंच असं खूप बायकांना म्हणणं आहे, प्लीज अशा सिरियल्स तुम्हाला आवडतात असं जे TRP वरनं येतं हे भीती वाटते. खरंय की वहिनी साहेब मध्ये म्हणा किंवा आमच्या आजूबाजूच्या सिरियल मध्ये बायको मार खातीये, मला दीर मारतोय, मला सासू मारतेय, मला घरातला नोकर पण लाथ बीत घालतोय, हे बायकांना बघायला आवडतं. हे TRPs वरनं कळतं. जेव्हा वहिनी साहेब मध्ये माझा नवरा परत आला आणि मी खुश होते, TRP कमी झाला आणि सांगितलं नाही भार्गवीला रडवा, ती जोपर्यंत हिरोईन रडत नाही तोपर्यंत लोक ती बघत नाहीत. तर हे मला खुपतं बायकांचं की असं का तुम्हाला बघायला आवडतंय. कदाचित असा एक विचार असेल की त्या बायका हे असं आयुष्य कुठेतरी जगतायत आणि त्यांना जेव्हा त्या सिरियलमध्ये बघतात तेव्हा त्या रडतात आणि ते त्यांचे इमोशन्स बाहेर काढून त्या मोकळ्या होतात. हे जर आपण खरं मानलं तर आज समाजाचं एक भीषण चित्र आपल्याला त्याच्यातनं दिसतं. खरंय. आणि या अशा सिरियल्स बायकांना जर आवडत असतील तर त्या जर हे असं करत असतील तर आपण कुठे बोलतोय की बायका शिकल्या आहेत आणि त्या आता पुढे चालल्या आहेत पुरुषांच्या बरोबरीने. नाही, अजूनही बायकांना हेच जर बघायला आवडत असेल आणि जर मॅक्झिमम बायकांचं हे आयुष्य असेल तर ही समाजासाठी खूप मोठी खुपणारी गोष्ट आहे. आणि खूप रिस्पॉन्सिबल माणसं हलगर्जी विधानं करतायत. अगदी खरंय. अगदी खुपणार आहे की असं कसं तुमच्याकडे आम्ही एक काहीतरी म्हणून बघतो, तुम्हीच असं कुठलाही निर्णय. माणसाचं नाव नको, विधान फक्त सांग. हा, की आता जे काही दिल्लीत घडलं त्याच्याबद्दल जी इतर पुरुषांनी विधानं केली ती इतकी विचित्र होती की अरे निर्णय घ्या लाजिरवाणी होती. हा, निर्णय घ्या काहीतरी. ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे ते न घेता काहीतरी विधानं करत राहणं हे पण खूपच एक बाई म्हणून.
पण त्यावेळेला आम्ही एक कलाकार म्हणून आम्हालाही असं वाटतं की आम्ही पण बाईचं चित्र लोकांसमोर चांगल्या पद्धतीने मांडतोय का, आम्हाला तो चान्स मिळतोय का, खरंय खरंय. हे खुपतं कुठेतरी. बघा लोक म्हणजे वहिनी साहेब बघून तुम्हाला जर का असं वाटत असेल की प्रत्यक्ष आयुष्यामध्ये ही भूमिका जगत असताना भार्गवीला फार मजा येत असेल किंवा ते रडारडीचे सीन्स करताना तिला ते आवडत नाहीत हे आपल्याला दिसतंय. आणि दुसरं माझं प्रेक्षकांबद्दल थोडंसं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना रोज टीव्हीवर दिसतो, किंवा तूही आता रोज टीव्हीवर दिसतोस लोकांना, तर लोकांना आपण त्यांच्या घरातले वाटतो. त्यामुळे ते आपल्याशी अतिशय मोकळेपणाने बोलतात, पण तो मोकळेपणा ठेवताना ते वेळ काळ स्थळ ह्याचं भान ठेवत नाही. आपण कुठे हॉस्पिटलमध्ये असू किंवा आपण अशा विचित्र ठिकाणी असू की दुर्दैवाने कोणी गेलंय किंवा आपण तिथे आहोत, तर तिथे येऊन आम्हाला तुमचं काम खूप आवडतं. किंवा माझा एक मित्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि तो ऑलमोस्ट त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट झालाय बेला आणि आम्ही सगळं करतोय प्रोसिजर, तर डॉक्टर मला येऊन म्हणाला, आय नो ही योग्य वेळ नाहीये, पण तुम्ही आम्हाला परत कधी भेटणार नाही, प्लीज मला तुमची सही द्या ना. म्हणजे मला असं वाटतं की पुन्हा हा मुद्दा येतो की शिक्षण इथे महत्वाचं नाहीये, तो डॉक्टरच होता ना माणूस. शेवटी सुसंस्कृतपणा प्रेक्षकांमध्ये असावा ही आमची अपेक्षा आहे. एकदा मी खूप आजारी होते आणि मी प्रवास करत होते बसने आणि मी पूर्ण डोक्याला तोंडाला फडकं बांधून होते आणि माझ्या डोळ्याला खूप जबरदस्त इन्फेक्शन झालं होतं. ऑलमोस्ट असे डोळे इतके बाहेर आले होते, ते मास्क मध्ये येतात माझे करून आणि माझं इन्फेक्शन होतं. मला मी गॉगल लावून बसले होते आणि मी फूड मॉलला थांबले आणि चहा पित होते, तर एक बाई म्हणाली, या मोठ्या हिरोईन रात्री पण गॉगल लावून असतात. अरे मी स्वतः डोळा काढला तर तुम्ही चक्करून पडाल, एवढी माझे डोळे असे झाले होते. तर हे खुपतं आम्हाला की प्रेक्षकांना आम्ही पण माणूस आहोत, आम्हालाही बरं नसू शकतं, आम्हालाही दुर्दैवाने काही वाईट प्रसंगांना सामोरं जायचं असतं. आणि आता वेळ झालेली आहे ती फरमाईश राऊंडची. अर्थात म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे इतर विषयावर बोलणारी चांगली लोक येतात त्यावेळेला गाण्यातला मी असल्यामुळे मी इथे गातो, पण आज आपल्याकडे एक गायिका आहे. असं काय नाही की आम्ही इथे आहोत म्हणजे मी गायलाच पाहिजे. तुझं गाणं ऐकण्याची इच्छा आहे. परी म्हणू की सुंदरा म्हणतो. ठीक आहे, चालेल. चल, आम्ही तशा गाऊ. परी म्हणू की सुंदरा तिची तरह हसे जरा निराळी तिची अदा करी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली परी म्हणू की सुंदरा तिची तरह हसे जरा निराळी तिची अदा करी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कोणी जणू निघाली हजारदा ती भेटते बोलू बोलू वाटते तिचे वळून पाहणे मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हसुनी हळूच जीभ चावणे हो तिचे वळून पाहणे मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हसुनी हळूच जीभ चावणे मोहिनी तिची अशी फुले जशी हजार भोवताली तिची अदा करी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली परी म्हणू की सुंदरा तिची तरह हसे जरा निराळी तिची अदा करी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली. कसं वाटलं गाणं? मस्त अरे. महाराष्ट्रातल्या संगीतकारांची अशी तक्रार आहे की तू खूप वेळ साऊथला बिझी असतेस, त्यामुळे मराठीत तुला गायला वेळ नसतो असं म्हणतात. छे मला असं अजिबात वाटत नाही, अजिबातच नाही. कारण की मी जितकं मराठीत गाते किंवा हिंदीत आता गाते
तेवढं साऊथमध्ये सुद्धा गायले. त्यामुळे आय थिंक असं अजिबातच नाहीये. मला तेच विचारायचं की हा साऊथचा प्रवास तुझा सुरू कसा झाला नक्की? मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा मी माझा पहिला हिंदी अल्बम केला, कैसा ये जादू, आणि त्या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं एका स्टुडिओमध्ये. तेव्हा कार्तिक राजा, इलैयाराजांचा मुलगा, हा तिकडे योगायोगाने रेकॉर्डिंग करत होता. आणि तो मला भेटला आणि आमची फॉर्मल ओळख झाली आणि खूप जुजबी ओळख झाली की तू गातेस, अच्छा मी म्युझिक देतो साऊथमध्ये वगैरे वगैरे. आणि दॅट्स इट. त्याच्यानंतर 5 वर्षांचा काहीही कॉन्टॅक्ट नव्हता. आणि अचानक 5 वर्षांनी जेव्हा मी कुठल्या तरी गाण्याचं रेकॉर्डिंग करायला एका स्टुडिओमध्ये गेले, तो एकदम समोर आला आणि मला आठवेच ना की म्हणलं याला कुठेतरी मी पाहिलंय. आणि त्यालाही ते सतत वाटत होतं, पण आम्ही दोघेही बोलायला तयार नव्हतो की कारण आठवतच नव्हतं आम्हाला. आणि मग शेवटी तोच आला की आय थिंक हाय आय हॅव सीन यू समवेअर. म्हणलं या आय ऑल्सो थिंक दॅट आय हॅव सीन यू समवेअर. असं झालं. आणि मग ती ओळख निघाली, मग ते जुना दिवस आठवला तो सगळा. आणि तो म्हणला की एक काम करतेस का, मी आज संध्याकाळी ना एक तमिळ गाणं करतोय, तर तू गाशील का. इतकं सहज त्यांनी मला विचारलं. आणि मी म्हणलं चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि त्या सगळ्यात जे पहिलं गाणं मला मिळालं, कार्तिकनी मला इंट्रोड्यूस केलं तिकडच्या इंडस्ट्रीशी, आणि ते गाणं खूप आवडलं तिथे. मग ते काय होतं गाणं आता लक्षात आहे का तुझं? மலர்களே மலர்களே மனதிலே மலருதே எனது பகலை காதல் வந்து திருடுதே எனது இரவில் சூரியனும் தெரியுதே காலை மாலை வேளையாவும் உன்னை தொழுதிடும் மலர்களே மலர்களே. अतिशय क्लिष्ट गाणं होतं आणि त्यांची सगळी गाणी अशी वर 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 असतात. क्लिष्ट कुठे आहे? साधं मला कळे गोड ग हाय तुझे डोळे वर असं काहीतरी. आणि याच्यानंतर त्याच्या वडिलांनी म्हणजे इलैयाराजांनी हे गाणं ऐकलं आणि मग त्यांनी मला गायला बोलवलं. वाव. इलैयाराजा इज लाईक गॉड. ऑफकोर्स. आणि त्यांच्याकडे गाणं म्हणजे अत्यंत मोठी संधी होती माझ्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर अनेक म्युझिक डिरेक्टर्स कडे गायले, सतीश चक्रवर्ती, इमान, विद्यासागर, असे अनेक जण त्यांच्याकडे गायले. आणि आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. बाईट्स बघूया तुमच्याबद्दल. तुमचे फॅन्स, तुमच्या जवळची माणसं काय बोलतात? हाय भार्गवी. जवळजवळ आपण 2 वर्षांनी बोलतोय. तर आपण म्हणण्यापेक्षा मी मकर संक्रांत नुकतीच होऊन गेलेली आहे. आपण दोघांनी मला असं वाटतं आपापल्या घरी तिळगुळ खाल्ले असतील. आता बोलायची वेळ आली आणि तेही गोड. म्हणून सुरुवातीला तुझ्याविषयी तुझे गुण बेसिकली मला खूप आवडतं. ते म्हणजे तू वर्कहोलिक आहेस, प्रचंड काम करायला तुला खूप आवडतं, बिझी राहायला आवडतं आणि हेल्पिंग नेचर आहे. आणि नुकतीच एक गोष्ट अशी कळली की तू नवीन नवीन पदार्थ बनवून पंकजला खायला घालतेस, असं कळलेलं आहे. पण तुझी ही स्वयंपाकाची आवड बळावल्यामुळे खूप आनंद झालाय. ती चांगली तशीच राहू दे आणि पंकजला खूप चांगल्या गोष्टी करून खायला घाल. खुपणारी गोष्ट तुलाही माहितीये, मलाही माहितीये काय आहे ती. आणि मला असं वाटतं की पूर्ण आपण भेटल्यापासून या एवढ्या कालावधीमध्ये ती एकमेव गोष्ट होती जी मला खुपली. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच कदाचित 2 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जे काही झालं ते झालं. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो की तुझ्या पाठीशी आम्ही सगळे तेव्हाही उभे होतो, आजही आहोत, पुढेही राहणारच आहोत. पटकन विश्वास ठेवतेस कोणावरही आणि वाहवत जातेस. परक्या माणसांना पटकन जवळ करतेस आणि त्याचे फटके मला असं वाटतं आयुष्यात तुला खूप वेळा बसलेले आहेत. आय होप की इथून पुढे ती सावधगिरी बाळगशील आणि खऱ्या माणसांची पारख करशील. ही एक प्रेमाची आणि कळकळीची आणि काय म्हणतो तुला खूप आतून अशी तुला विनंती आहे की प्लीज 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 खरी माणसं ओळखायला शिक. खूप मजा येईल. मला आधी सांग, 2 वर्षांनी का बोलतोय आपण जवळपास? एका प्रोजेक्टच्या संदर्भात आमचं थोडंसं वाजलं होतं, माझं आणि लोकेशचं. ती खूप मोठी स्टोरी आहे, काय वाजलं काय नाही. पण तेव्हा आमचं थोडंसं वादावादी झाली होती. आणि एका पॉइंटला असं झालं की चैत्राली हा मीडिएटर, ऑफकोर्स चैत्राली याची बायको, माझी बहीण आहे. लोकेश गुप्तेची बायको चैत्राली माझी बहीण, सख्खी बहीण, राधाची आई. सो ती मध्ये असल्यामुळे आम्ही असं खूप वाद टोकाला नेला नाही. आम्ही दोघंही एकमेकांशी बोलणं बंद झालं. बापरे. आम्ही बंद केलं की त्रास कोणालाच नको, ना माझ्या आईला, ना त्याला, ना चैत्रालीला, ना राधाला, ना मला हा पूर्ण त्रास होऊ नये म्हणून थोडंसं अबोला झाला होता. ऑफकोर्स नक्कीच कामापुरतं आम्ही एकमेकांशी बोलत होतो 100%. पण
मला खरंच लोकेशला थँक्यू म्हणायचंय की कदाचित हे 2 वर्ष अबोल्यामुळे भांडणं विकोपाला न जाता ती गोष्ट शांत झाली आणि आता त्याच्यानंतर त्यालाही आता बोलावंसं वाटतंय आणि मलाही त्याच्याशी खूप बोलावंसं वाटतं. माझा जिजाजी आहेत. माझी खात्री आहे लोकेश तुला फोन करेल आणि तुम्ही लवकरात लवकर आता भेटाल आणि हा अबोला तोडाल आणि त्या अबोला तोडण्याच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर असतील अर्थातच गुप्ते. नक्की आणि थँक्यू सो मच की हा अबोला तोडण्यासाठी आम्हाला खूप तिथे गुप्तेची वाट बघायला लागली आणि पण काय म्हणतात सब्र का फल मिठा होता है. सो थँक्यू लोकेश, थँक्यू सो मच. पुढचा बाईट बघूया. हाय ताई, तुझ्याविषयी बोलायचं म्हणजे खरं तर मी अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर एपिसोड पुरणार नाही, पण काही गमती जमती आठवत आहेत त्या सांगते. एक म्हणजे हे अवधूतला मला सांगायचंय की तिला प्लीज माझ्या या बाईट झाल्यावर 12चं स्पेलिंग विचार. चांगल्या गोष्टी खूप आहेत पण खुपणाऱ्या ज्या गोष्टी आहेत 2 त्या मी सांगते. एक म्हणजे मला असं पर्सनली खूप वाटतं की ऍक्टिंग थोडीशी बाजूला पडली आहे आणि डान्सवर खूप कॉन्सन्ट्रेशन झालंय. सो मला असं वाटतं की थोडंसं आता ऍक्टिंगवर कॉन्सन्ट्रेट करूया. लोकांना कळलंय की तू उत्तम डान्सर आहेस. दुसरी खुपणारी गोष्ट म्हणजे तुलाही माहिती येते आणि तुलाही त्याचा कधी कधी त्रास होतो की तू खूप फटकळ आहेस किंवा तू नकळत समोरच्याचा अपमान करतेस आणि दुसऱ्या सेकंदाला तू विसरलेली असतेस, पण समोरच्या माणसाला कदाचित तो जो अपमान झालेला असतो तो कायम लक्षात राहतो, तू सॉरी म्हणेपर्यंत कदाचित. तर ते थोडंसं बदललंस तर खूप बरं होईल, ज्यानी तूही शांत राहशील, समोरचाही माणूस शांत राहील. खूप चांगल्या शब्दात तू बोलू शकतेस आणि त्याचा तू आता प्रयत्न करशील असं मला वाटतं. काय सांगशील? एक तर ते 12चं स्पेलिंग काय? 12चं स्पेलिंग मला खरंच येत नाही. मी आतापर्यंत आयुष्यात एक 50 लाख वेळा लिहिलं असेल, शिक्षा म्हणून तो रोज लिहिलं असेल शाळेत, पण अजूनही मला 12 म्हणजे खरं सांगते मी तुला, मला 12,000चा चेक लिहायचा असेल ना तर मी 11,000चा लिहिते, 1,000ची कॅश देते सामान माफ करा, किंवा 13,000चं लिहिते आणि मला 1,000 तू ठेव, मला 12,000चा चेक लिहायचा. हे काय आहे? एक फोबिया असतो ना एखाद्या गोष्टीचा. आता मला कळलं की एखाद्या माणसाचे 12 वाजले असं का म्हणतात. हा वाजले की 12 असं आहे ते माझं. कळलं तुला? तर मला ते स्पेलिंग येत नाही. चैत्राली थँक्यू आहे सगळ्याला सांगितल्याबद्दल. आता म्हण नाही खरंच नाही येत. नाही प्लीज नाही येत. असं काय स्पेलिंग सांग मला. सांग ना. प्रयत्न चुकतच. TWELV नको यार, जर मुलगा असेल तर तो मला मारेल. बरोबर आहे पुढे TWLVE. नाही बरोबर आहे. 12चं स्पेलिंग BARA 12. हे लक्षात ठेवा. सोपं आहे. आता तिच्या रिअल खुपण्याकडे. खरंच चैत्रू, हे मला मान्य आहे की मला डान्स जास्त झाला, ऍक्टिंग थोडी मागे राहिली, पण मी नक्की आय एम वेटिंग. म्हणजे मी खरंच वाट बघते चांगला रोल यायची आणि मीही प्रयत्न करते तसं. आणि फटकळ तर आहे, मी पटकन बोलून टाकते. मला असं होतं मला पटकन अन्याय सहन होत नाही, मी पटकन बोलून टाकते. सॉरी ही पटकन म्हणते, पण हो दुखवली जात असतील तर पुन्हा असं नाही होणार याची मी गॅरंटी घेते. बापरे. पुढचा बाईट बघूया. हाय भार्गवी, तुझ्याबरोबर तसं पाहायला गेलं तर खूप वर्षांपासून काम करण्याची इच्छा होती, पण ती पूर्ण होत नव्हती. एकापेक्षा एकच्या दुसऱ्या पर्वापासून तुझी माझी अशा प्रकारे ओळख झाली आणि तुझ्यातले कलागुण अशा प्रकारे लोकांच्या समोर तर आलेच, पण माझ्याही समोर आले आणि मी मनमोकळेपणानं मला जे जे काही वाटलं ते तुला मी तेव्हा सांगितलं. माझ्या हिरोईन्सची जी एक प्रथा आहे ती तू कायम ठेवलीस असं म्हणतात. असं एक मिथ आहे की माझ्या चित्रपटात जी हिरोईन काम करते तिचं चित्रपटानंतर लग्न होतं. भरपूर वेळेला हे सिद्ध झालेलं आहे आणि या वेळेला सुद्धा तू ते सिद्ध करून दाखवलेलं आहेस. काही लोकांना भार्गवी तुझ्यामधली एक गोष्ट खुपते आणि ती म्हणजे तुझ्या आवाजातली ती जी एक वेगळी गंमत आहे, ज्याला आपण खर्ज म्हणू शकतो किंवा एक हस्की आवाज असा म्हणू शकतो, ती अनेक लोकांना खुपते. असं तुलाही वाटतं, मलाही वाटतं. खरं पाहायला गेलं तर ही गोष्ट खुपण्यासारखी नाही आहे. एका मुलीचा आवाज जेव्हा हस्की असतो तेव्हा तो खूप आकर्षक असतो, तर तेव्हा मला ती गोष्ट कधीच खुपलेली नाही आहे. फक्त प्लेबॅक कोणाचा द्यावा हा एक प्रश्न पडू शकतो. म्हणजे मग त्याकरता मग उषा उतुपला घ्यावं की कैलाश खेरला घ्यावं की
तुमच्या सुनिधी चव्हाणला घ्यावं की कोणाला घ्यावं? कारण तुला जर गायला सांगितलं तर मग काय प्रॉब्लेम होतो हे तुला सुद्धा माहिती आहे. हो, आता आवाज आता मी काहीच करू शकत नाही, आता असाच आहे. हस्की बिस्की सरांनी इतकं छान शब्द तरी वापरला, आई भसाडा म्हणते. साडा आवाज आहे तुझा, पण आता आहे असा आवाज. पण मी दिला तुला प्लेबॅक. हिने मला प्लेबॅक दिला. त्याच्यानंतर मला आतापर्यंत बरेच वेळा उर्मिलाचा प्लेबॅक आहे. सो उर्मिला इज अ ब्लेसिंग फॉर मी. तिचा आवाज तूही मला जेव्हा म्हणजे आपल्या फिल्मला म्युझिक तेव्हा आम्ही नाही जा उर्मिलानीच गायले. मी जेव्हा जेव्हा आतापर्यंत परफॉर्म ओरिएंटेड गाणी फिल्म मध्ये केली आहेत ती उर्मिलानीच गायली. सो आता आहे असा आवाज. तो पण सरांना खूपच नाही ना हॅपी. पुढचा बाईट बघूया. हाय बेला, खूप छान वाटतंय आज खुपते तिथे गुप्तेमध्ये तू आली आहेस आणि त्या निमित्ताने मला तुझ्याशी एक छान संवाद साधता येतोय. ऑफकोर्स आपला 1 मिनिट सुद्धा दिवसाचा असं जात नाही की आपण एकमेकींना रिपोर्ट केले नाही की आत्ता असं घडलं आता तसं घडलं. आणि खरंच आपण खूप खूप छान मैत्रिणी आहोत. बहिणी तर आहोतच पण त्याहीपेक्षा खूप छान मैत्रिणी आहोत. याचं मला खूप ही गोष्ट खूप आवडते मला आपली. एक अगदी छोटीशी गोष्ट खुपते ती म्हणजे प्रोग्राम्स करता वेळ असतो, त्याच्या आजूबाजूला आपण बऱ्याच गोष्टी करत असतो, त्याच्याकरता वेळ असतो, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करता वेळ असतो. पण त्याबरोबरच जरा प्रेमात पण ना कोणाच्या तरी खूप चांगल्या एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडलीस तर आम्हाला ते लवकर हवंय आणि एखादा छान मुलगा तुला नक्की मिळावा हे नक्की डोक्यात आहे आणि म्हणून थोडा प्रेमात पडायला कोणाचा तरी वेळ काढणं. हे लाजली लाजली, अरे लाजली बघा, लाजली बघ, आई शपथ लाल झाले बघ गाल बेला. खूप खूप छान वाटलं आता मला बाईट बघून. प्रेमात पडायला लक्ष द्यायला लागत नाही, ते आपोआपच घडायचं तेव्हा. आणि आय थिंक ते जेव्हा नशिबात असतं तेव्हा नक्की होतं. सो लेट्स सी. आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट ऑल दिस थिंग्स. बघूया पुढचा बाईट. खूप छान वाटतं की आज खुपते तिथे गुप्तेमध्ये बेलाविषयी मला बोलायचं आहे. पण मला व्यक्ती म्हणून तिचं खूप कौतुक आहे. कारण या इंडस्ट्रीमध्ये ज्या आई वडिलांना अशी भीती वाटत असेल की आपण मुलीला कसं पाठवायचं, तिथे कसं वातावरण असतं, तर बेला हे आदर्श आहे की या इंडस्ट्रीमध्ये स्वतःला कसं कॅरी करावं एक मुलगी म्हणून, एक व्यक्ती म्हणून. तर बेला आय एम प्राऊड ऑफ यू एज अ पर्सन. कारण खरंच कुठल्याही आई वडिलांना आदर्श कसा असावा या इंडस्ट्रीत वावरणाऱ्या मुलीचा, तर तू आदर्श आहेस. एक अशी गोष्ट आहे की आज मी जरा अवधूतला असं सांगणार आहे की अवधूत बेला फार अप्रतिम नकला करते आणि हे फार कमी लोकांना माहिती आहे. पण मी तिच्या नकला खूप वेळा बघितलेला आहे आणि ती करून दाखवत नाही. तर ही तुला सॉलिड संधी आहे. तू तिला एक नक्कल करायला सांग आणि मला खात्री आहे ती क्लास नक्कल करेल. आणि बेला एक गोष्ट मी जरा तुला सिरियसली सांगतो जी मला खूपते की तू आजकाल ट्रेंडचं खूप टेन्शन घेतलंय. ज्या पद्धतीने तू माझं कसं गाणं व्हायला हवं, कशा प्रकारची गाणी मी गायला पाहिजे. तर मला असं वाटतं की जे इतके खणखणीत सिंगर आहेत त्यांनी ट्रेंडचं प्रेशर घेता कामा नये. त्यांनी स्वतःचा ट्रेंड बनवायला हवा आणि तू ते सहज करू शकतेस. तर प्रत्येक वेळेला मग ते उडतंच गाणं पाहिजे, ते असंच गाणं पाहिजे, तसंच गाणं पाहिजे असं तू टेन्शन घेऊ नकोस. तू नुसता एक तानपुरा घेऊन गायला बसलीस तरी तू चोपूनच काढशील. तेव्हा यू मेक युअर ओन ट्रेंड. काही ट्रेंडच्या मागे धावायची गरज नाही. ऑल द बेस्ट. पहिलं सलील तुम्हाला जबाबदारी दिली त्यामुळे मी तिला सांगतो आता ऍक्टिंग कुणाची तरी नक्कल करून दाखव. अमृता सुभाष माझी खूप छान मैत्रीण आहे आणि तिलाही माहिती मी तिची नक्कल करते. तिची एक विशिष्ट स्टाईल आहे ना गाण्याची. कुठल्याही गाण्यात अशी एक वेगळी लकव असते गाण्यामध्ये. जाता जाता पावसाने वळून मागे पाहिले आणि मला कायम तिचं गाणं जेव्हा गायची संधी आली, तिला प्लेबॅक द्यायची संधी आली ना, तेव्हा मला या गोष्टीचा इतका उपयोग झाला ना अवधूत. मसाला फिल्मसाठी तू पण गायलास माझ्या. आणि तिला जेव्हा आवाज देण्याची वेळ आली तेव्हा अजय आणि माझं जे डुएट आहे त्याच्यामधलं, त्यात मला मी कम्प्लीट अमृताला समोर ठेवलं होतं गाताना. कारण ते गाणं त्याच थोडं फोकिश अंगाचं होतं. त्याच्यात भुईच्या मनात ग रुजला अंकुरा भरला दाना ग कुणी घातला मंतुर. ते मला मी तिला फक्त डोळ्यासमोर ठेवलं होतं की आपल्याला व्हॉइस इथे चेंज करायचा आहे. आणि त्यामुळे अशा ऑब्झर्वेशनचा, असा खट्याळपणाचा, खोडकरपणाचा असाही उपयोग होतो. क्या बात आहे. आणि आता वेळ झालेली आहे ती एका पॅरडी सॉन्गची आणि आजचं पॅरडी सॉन्ग आहे बेलावर. अरे बाप. बेला तेरा सुर अमर पर मुखड़े से ना हटती नजर तेरे गाने सुनते हुए क्यों तुमको देखूं
थँक्यू सो मच. आणि खूप छान गेलीस मुना. आणि इट वॉज अ प्लेजर लिसनिंग. आणि खूप छान वाटलं खरंच. खूप मनापासून आनंद झाला. या चौथ्या सेगमेंटमध्ये म्हणजे रॅपिड फायर आणि फोन राऊंडच्या सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं तुम्हा दोघींचं स्वागत. आर यू रेडी? या. बेलापासून सुरुवात करूया. बेला, कोण दिसायला जास्त गोड आहे, श्रेया घोषाल की बेला शेंडे? बेला शेंडे. कोण जास्त छान लावणी सादर करतं, अमृता खानविलकर का भार्गवी चिरबुले? अमृताने माझी लावणी केली आहे म्हणून मी तिचं नाव. कोणती कॉम्प्लिमेंट जास्त आवडते, तुम्ही खूप छान गाता का तुम्ही खूप छान दिसता? खूप छान गाता. आवडता गायक स्वप्नील बांदोडकर की अजय गोगावले? दोघंही. कुणाची लावणी जास्त आवडते, उर्मिला धनगर की बेला शेंडे? बेला शेंडे. भार्गवी, कुठला शो जास्त चांगला वाटतो, एकापेक्षा एक, डान्स महाराष्ट्र डान्स? एकापेक्षा एक. आवडता नायक सचिन पिळगावकर का भरत जाधव? दोघंही. आवडती गायिका बेला शेंडे का उर्मिला धनगर? उर्मिला, कारण तिने जेव्हा जेव्हा मी परफॉर्म केलंय तेव्हा तेव्हा ती गायली. कुणाचा डान्स आवडतो, सोनाली कुलकर्णी छोटी का अमृता खानविलकर? दोघी. कोणत्या मालिकेनी अधिक समाधान दिले, वहिनी साहेब का अनुबंध? वहिनी साहेब. आता वेळ झाली आहे ती फोन राऊंडची. थेट तुमच्या हातात फोन देतो. कोण करणार पहिल्यांदा? तू करतेस? 3 वर्षापूर्वी बाबा गेलेत माझे, तो मी बाबांना फोन लावते. नक्की. बाबा, भार्गवी बोलतीये. आज मी खुपते तिथे गुप्तेमध्ये आले आणि तुम्ही नक्कीच खुश असाल की मी अशा कार्यक्रमात आले जिथे मला तुमच्याशी बोलता आलं. कारण मी पहिली घरातली एक जबाबदार व्यक्ती आहे जी तुम्हाला फोन करते. 3 वर्षात मी आणि चैत्राली आम्ही सगळ्यांनी खूप आईची काळजी घेतली आहे. आम्ही अशीच ती काळजी घेत राहू. आणि तुम्हाला जे टेन्शन होतं मध्ये की माझं आणि लोकेशचं आम्ही एकमेकांशी बोलत नाही, ते आज अवधूतमुळे खरंच हे सगळं रिझॉल्व्ह झालंय. सो तुम्ही आता अगदी निश्चिंत मनाने तुमचं तिथे लाईफ एन्जॉय करा. आणि तुमचे आशीर्वाद, तुमचं अस्तित्व आम्हाला सतत जाणवत असतं. कुठलीही छान गोष्ट घडली म्हणजे मी आयडियाची कल्पना केली तेव्हा तुम्ही नव्हतात, पण मी सचिन सरांबरोबर, अशोक मामांबरोबर, महेश कोठाऱ्यांबरोबर काम केलंय, जे तुमचं खूप लाडकी व्यक्तिमत्व होती, विजय चव्हाण, त्या सगळ्यांबरोबर मी काम केलंय. सो तुम्ही ते बघितलंय, त्या वेळेला तुम्ही मला आशीर्वाद दिल्यामुळे त्या फिल्म्स, ते काम खूप छान झालंय. सो तुम्ही आता कसलंही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला एक मोठा जावई आहे, तोही तुमच्या आशीर्वादानेच तुम्हाला मिळालाय आणि तो माझी खूप काळजी घेतो. माझं सासरही खूप छान आहे. माझे मित्रमैत्रिणी, आम्ही सगळे छान मजेत आहोत. आता निश्चिंत मनाने तुमच्या दोन्ही मुलींमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही, कुठल्याच बाबतीतला. छान रिझॉल्व्ह झालाय आणि तुमच्या आशीर्वादांची आम्हाला अशीच गरज आहे. तुम्ही तुमचं लाईफ मस्त एन्जॉय करा तिथे, कसलंही टेन्शन न घेता. इथे आम्ही आईची काळजी घेऊ आणि घेत राहू. तिला कसली आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. माझ्याकडनं मी वचन देते तुम्हाला आज. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुम्हाला कधीही लाज वाटणार नाही की तुम्ही या 2 मुलींनी काय केलं, असं कधीही वाटणार नाही. आणि आम्ही खूप मजेत राहू, आईची खूप काळजी घेऊ. वी रिअली मिस यू अँड वी रिअली लव्ह यू. थँक्यू सो मच. आणि आम्हाला एवढे छान संस्कार दिल्याबद्दल मी मनापासून आज खूप नॅशनल एका चॅनलवर सांगते की मी खूप खुश आहे आणि मी अशीच खुश राहणार आहे, हसत राहणार आहे आणि आईला आणि चैत्राला हसत ठेवणार आहे. थँक्यू सो मच बाबा. सो स्वीट. आणि बेला, आता युअर टर्न नाव. बघूया तू कोणाला फोन लावतेस. हॅलो आई. एक गोष्ट आई तुला सांगायची आज अगदी मनापासनं. कधी कधी काय होतं ना की आपण रोज फोनवर बोलत असतो. मी कुठेतरी बिझी असते, तुला फोन करते रेकॉर्डिंग झाल्यावर, हा आता थोड्या वेळाने बोलू, आपण थोड्या वेळाने बोलू, असं करून फोन ठेवला जातो. किंवा अनेकशा अशा गोष्टी असतात की त्या पटापट सांगून मी दुसऱ्या कामाला धावते किंवा आणि ते बोलणंच राहून जातं. अशा अनेक अर्धवट गोष्टी असतात. कायमच तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ दिलीस. आपल्याकडे घरी आब्बा गातो, सावनी गाते, पण या आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे जो एक अत्यंत भक्कम असा सपोर्ट किंवा एक मॉरल सपोर्ट ज्याला मी म्हणेन की तो कायम तुझा राहिलेला आहे. आणि एक गोष्ट नक्कीच की तू नसतीस तर कदाचित मुंबईत येऊन मी काहीच करू शकले नसते.
एवढं नक्की. कारण का तुझा कायम असलेला एक आधार, एक धीर मला खूप समृद्ध केलं तुझ्या संस्कारांनी, असं मी म्हणेन. फक्त एकच खुपणं आहे आणि की तू तुझ्या तब्येतीकडे फारसं लक्ष देत नाहीस. अनेक गोष्टी अशा असतात की तू सांगतच नाहीस आम्हाला, की मे बी आम्हाला वाईट वाटेल किंवा तू कसंही वाटेल तसे प्रवास आमच्याबरोबर केलेले आहेस. म्हणजे अगदी लोकलमधनं, टॅक्सीमधनं कसेही वाटेल ते प्रवास, अगदी पावसाळ्यात कुठल्याही ठिकाणी आपण जायचो, कार्यक्रम करायचो, ते सगळे दिवस मला अजूनही आठवतात. आणि एक दिवसही असा गेला नाही की तू कधी म्हणलीस 25 वर्षात की आज नाही मी येत, आता कोणाला तरी घेऊन जा. सावनी बरोबरचे अखंड प्रवास, माझ्याबरोबरचे अखंड प्रवास, असे तू अगणित प्रवास केलेले आहेस की ज्याचं मी शब्दात सांगूच शकत नाही. आणि म्हणून आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे. आणि हे मला आज तुला कुठेतरी सांगावंसं वाटत होतं. कारण का आपण बऱ्याच गोष्टी माहीत असतात पण त्या बोलून दाखवाव्या लागतात कधीतरी. बस. आणि तू तुझ्या तब्येतीची खूप काळजी घ्यावीस. आणि बस अजून काय बोलू मी. बस. खूप छान. असो, आज या दोघींशी ज्या गप्पा झाल्या त्या मला तर खूप मजा आली. जायच्या आधी आमचे प्रायोजक कॉटन किंग तर्फे तुम्हाला एक सदिच्छा भेट. आजचा भाग जर का तुम्हाला आवडला असेल तर माझी खात्री आहे की पुढच्या भागात देखील आपण नक्की भेटू. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. नकळत एक असा प्रकार तिथे मला जाणवला की तुम्हाला फार एक वस्तू म्हणून ट्रीट केलं जातं. वेळा कामाच्या अत्यंत वेडसर असतात. त्यानंतर तुम्हाला मानधन जे सुरुवातीला एक न्यू कमर म्हणून असतात, तर आविर्भाव असा असतो की आम्ही तुम्हाला चान्स देतोय, आम्ही उपकार करतोय तुमच्यावर. उठ गए गवानो यार रब्बा की करिए, हो रब्बा की करिए, हो रब्बा की करिए. अवखळ से स्पर्शते हरवले का असे, सांगना